नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, देशात सर्वत्र महागाईचा भडका उडालाय. पेट्रोल, डिझेल, गॅस, घरगुती वापराच्या गॅसमध्ये अलीकडेच 29 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. या सगळ्या महागाईचा हळूहळू परिणाम आता दिसायला लागलेला आहे. सर्वसामान्यांसाठी हा काळ आता अजून कठीण होणार अशी चिन्ह दिसत आहेत. याला कारण आहे, सर्वात आधी नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर जपून करा, सोनं खरेदी करू नका, विदेशी जाऊ नका वगैरे वगैरे अशी आवाहनं आपल्याला केली. त्याला काही दिवसांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात कबुली सुद्धा दिली की आता महागाई अजून वाढणार आहे आणि त्याचा परिणाम सर्वांवरती होणार आहे. पण याचा आता प्रत्यक्षात खुलासा झालेला आहे. तो खुलासा झाला आहे 5 मे रोजी, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेऊन मल्होत्रा यांनी मॉनिटरिंग पॉलिसी जाहीर केली. आता मॉनिटरिंग पॉलिसी ही दर 2-3 महिन्याला त्याचा आढावा घेण्यात येतो, त्यात काही बदल करण्यात येतात आणि ते जाहीर केले जातात. या पत्रकार परिषदेत मल्होत्रा यांनी सुरुवातीला रेपो रेट आहे तितकाच ठेवणार, 5.25 इतकाच ठेवू, त्यात बदल करण्यात येणार नाही, त्यात वाढ करण्यात येणार नाही असं सांगितलं. आता एका दृष्टीने ही दिलासादायक गोष्ट असते. तर रेपो रेट तसाच राहणार, म्हणजे कर्जांवरचे व्याजदर नाही वाढणार, म्हणजे ज्या कोणांनी होम लोन वगैरे घेतलेले आहेत त्यांच्या EMI वरती काही फरक पडणार नाही असा दिलासा देऊन मग पुढे या पत्रकार परिषदेमध्ये खरा खुलासा झाला. गव्हर्नरतर्फे सांगण्यात आल्यानुसार 2026-27 या वर्षासाठी 4.7 इतका महागाईचा दर असेल असा अंदाज फिक्स करण्यात आलेला होता, तसं सांगण्यात आलेलं होतं. पण परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये गव्हर्नर यांनी हाच महागाईचा दर 4.7 वरनं 5.1 जाईल असा अंदाज वर्तवलेला आहे. अर्थात याचा अर्थ मार्केटमध्ये देशभरात महागाई वाढणार. त्याचप्रमाणे GDP जो 6.9 ठरवण्यात आला होता तो सुद्धा घसरून 6.6 होणार असं गव्हर्नर यांनी सांगितलं. आता या सर्वांचा अर्थ काय होतो तो सोप्या शब्दात समजून घ्यायचा, म्हणजे या महागाईच्या दरासाठी 2-3 ठळक कारणं आपल्याला दिसून येतात, ज्याचा उल्लेख स्वतः मल्होत्रा यांनी सुद्धा केला. पहिलं कारण म्हणजे देशात सप्लाय चेन, किंवा देशात म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगभरात सप्लाय चेन जी विस्कळीत झालेली आहे ते यामागे एक कारण सांगण्यात येतं. सप्लाय चेन विस्कळीत म्हणजे जे युद्ध आखातात चालू आहे, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक करणं जवळपास अशक्य झालेले आहे, तिथे हल्ला होण्याच्या शक्यता असतात. त्याच्यामुळे ही सप्लाय चेन सगळी विस्कळीत झालेली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असणं हे एक कारण आहे. आता हॉर्मुझची सामुद्रधुनी टाळून संपूर्ण आफ्रिकेला विळखा मारून किंवा इतर मार्गाने जेव्हा आयात निर्यात केली जाते तेव्हा महागाईचा दर वाढतो. कारण मोठ्या आणि लांबच्या मार्गाने वाहतूक करायचं म्हणजे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढतो. पल्ला लांबचा असल्यामुळे ज्या ट्रान्सपोर्टेशन कंपन्या आहेत, ज्यांची जहाजं असतात, ते त्या मालाचं आणि त्या जहाजाचं इन्शुरन्स प्रत्येक वेळी काढत असतात. त्या इन्शुरन्सचा पैसा वाढतो, वाहतुकीचा खर्च वाढतो आणि तो काही लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तो सध्या कितीतरी पटींनी वाढलेला आहे. आता हा सगळा खर्च वाढला म्हणजे अर्थात जे आयात केलेलं वस्तू असतात त्यांचे सुद्धा दर वाढवण्यात येतात. दुसरी गोष्ट, हा सगळा वाढलेला खर्च हा डॉलर्समध्ये पे करावा लागतो. म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढला, वाहतुकीचा प्रवासाचा टप्पा वाढला तर तो वाढलेला खर्च काही रुपयांमध्ये होत नाही, तो डॉलर्समध्येच व्हायला लागतो आणि तिथे आपले अतिरिक्त विदेशी चलन खर्च होतं. दुसरं कारण महागाई वाढण्यामागचं अर्थात इंधनाचा तुटवडा, इंधनाचे वाढलेले दर.
युद्ध सुरू होण्यापूर्वी साधारणपणे $70-75 पर बॅरल असा कच्चे क्रूड ऑइलचा दर होता, जो युद्ध सुरू झाल्यानंतर जवळपास मार्च महिन्यामध्ये $115 ते $120 पर्यंत पोहोचला. नंतर परत खाली आला, मग 100-110च्या दरम्यान बराच काळ होता आणि आता सुद्धा $100च्या आसपासच हा दर फिरतोय. इंधन वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला, देशभरात इंधनाचे दर वाढले, पुरवठा अनियमित झाला, शॉर्टेज फ्युएलचं आलं आणि त्याच्यामुळे दूधजन्य पदार्थ, फळं, औषधं या सर्वांचं ट्रान्सपोर्टेशन महाग झालं. म्हणजे ह्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा जो वाहतुकीचा खर्च आहे तो वाढला इंधन दर वाढल्यामुळे. त्याशिवाय इंधनाचा तुटवडा सुद्धा याला कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी मान्सूनचं बिघडलेलं चक्र. मान्सून हा आधीच उशिरा पोहोचतोय, त्यातही अल निनोचं संकट ज्याच्यामुळे पावसावरती परिणाम होणार, गॉडझिला एल निनोचं संकट ज्याच्यामुळे मान्सून पूर्ण डिस्टर्ब होणार आणि जवळपास 90 ते 92% पाऊस पडणार सरासरीच्या, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अगोदरच. ह्याच्यामुळे होणार काय तर ह्याच्यामुळे शेतीमालाला फटका बसणार, शेतीमालाचं उत्पादन कमी होणार. अर्थात उत्पादन कमी म्हणजे बाजारपेठांमध्ये सप्लाय कमी, बाजारपेठांमध्ये सप्लाय कमी म्हणजेच महागाई वाढणार. आता गव्हर्नर यांनी सांगितल्यानुसार यापेक्षाही जास्त काळजी करण्याची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षीचं, म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या काळात महागाईचा दर आणखी जास्त वाढण्याची शक्यता बोलून दाखवलेली आहे. हे काळजी करण्याचं कारण का बरं आहे? कारण की ऑक्टोबर ते डिसेंबर याच महिन्यांमध्ये देशभरात वेगवेगळे आणि जास्तीत जास्त सण साजरे केले जातात. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच गणपती उत्सव असतो, दसरा, दिवाळी, डिसेंबरमध्ये क्रिसमस आणि इतरही अनेक छोटे मोठे सण याच काळात देशभरात साजरे केले जातात. दसरा आणि दिवाळी तर देशातील सर्वात मोठे सण आहे. गणेशोत्सव इतका मोठा उत्सव असतो, पण या काळात जर महागाई आणखी वाढली तर सर्वसामान्यांना मात्र मुश्किल होणार आहे. गव्हर्नर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 5 मेला या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांचं आवाहन, निर्मला सीतारामन याची त्याला कबुली आणि आता तर थेट RBIच्या गव्हर्नर यांनीच आकड्यांसहित याचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे 2026 हे वर्ष सर्वसामान्य लोकांसाठी संकटाचं असणार असंच चित्र आपल्याला दिसून येत आहे. महागाई वाढणार आहे, बचत करणं अतिशय आवश्यक आहे, अनावश्यक खर्च टाळणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यांच्या आवाक्यात आहे त्यांचा प्रश्न नाही, पण ज्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे प्रश्न आहेत त्यांनी काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आवश्यक तेवढाच खर्च करणे, अनावश्यक लक्झरीवरती खर्च न करणे किमान हे वर्ष तरी अत्यंत आवश्यक आहे. तरी RBI त्यांच्या ब्रीफिंगमध्ये असं म्हणत होते की काळजी करण्याचं कारण नाही, सरकार पूर्ण प्रयत्न करतंय वगैरे वगैरे. पण महागाईचा भडका उडताना आपण बघतच आहोत. प्रत्येक गोष्टीचे दर वाढत चाललेले आहेत, इंधनाचे दर परत वाढत आहेत, गॅस परत महाग झालेला आहे. त्यामुळे सरकार भलेही प्रयत्न करत असेल, पण सर्वसामान्यांच्या आयुष्यात महागाई हा प्रश्न जास्तच भडका उडवणारा ठरत आहे. आपलं काय मत आहे, आपले काय अनुभव आहेत महागाईचे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.